शेतकरी बांधवांनो, आपल्या नवीन लागवड केलेल्या ऊस पिकामध्ये त्याचप्रमाणे काही ठिकाणी खोडवा पिकामध्ये असे ऊस जे आहे ते तुम्हाला पडलेले दिसतील. जसा हा ऊस आहे, तिकडे एक 4-5 चिपाड पडलेले. या लाईननं भरपूर नुकसान जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते शेतकरी महोदयांचं झालेलं आहे. हे असं सगळं जे आहे ते कातरून ऊस जे आहे ते पडलेले आहेत. तर ह्याचे निरीक्षण जर तुम्ही घेतले तर तुमच्या लक्षात येईल, हे सहज अलगत उपसून येतं आहे ऊस. आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी इथले कुठल्याही प्रकारचा किडीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसणार नाही. हे असं का होईल तर त्याचं प्रमुख कारण जे आहे तर ह्या ठिकाणी जे आहे ते उंदीरवर्गीय किडीचा जो आहे तो त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या ऊसाचं जे आहे ते या ठिकाणी नुकसान होईल. तर हे होऊ नये म्हणून पाणी जे आहे ते प्रॉपर आपण इरिगेशन जे आहे ते देणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन चांगलं केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी जी काही छिद्र वगैरे असतात त्याच्यातली काही असलेले उंदीर वगैरे आहेत तर ते त्या ठिकाणी कमी होण्यास जे आहे ते मदत होते. आणि सोबतच हे जे काय अशा पद्धतीचे उंदरांचे बिळं आहेत ते शोधा तुम्ही. आणि त्या ठिकाणी जे आहे ते जे काही विषारी आमिष आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईडचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो, तर त्याचा वापर जे आहे ते आपण निश्चित करावा. पण हे करत असताना लक्षात घ्या, जसं आता या ठिकाणी चाऱ्याचा बाजूचा आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विषबाधा ह्या माध्यमातून जनावरांना झाली नाही पाहिजे ह्याची काळजी जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि हे उंदीर व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. का तर बघा, आता इथं जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ऊस या ठिकाणी जे आहे ते नुकसान झालं आहे. पुढं जर आपण बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे सुद्धा बेट नष्ट झाले. पुढं पूर्णपणे त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते हे सगळे बेट जे आहे ते नष्ट झालेले आपल्या ऊसाचे. आता हा बेनेमाळा आहे, फाउंडेशन प्लॉट आहे. असं जर आपलं नुकसान होईल तर ह्याच्यातून जे काही ऊस मिळणार होते त्याच्यापासून जे काही प्रति ऊस 15 जे काही डोळे आपल्याला ह्याच्यातून प्राप्त होणार होते तर ते आपलं जे आहे ते नुकसान ह्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळं ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण ह्याचं एक रीतसर परिपत्रकसुद्धा जे आहे ते आपण देणार आहेत. उपाययोजना जे आहे ते आपण प्रॉपर त्या ठिकाणी जे आहे ते कराव्यात आणि ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते उंदीरवर्गीय किडींचं जे आहे ते आपण करावं आणि आपल्या ऊस पिकाचं जे आहे ते संरक्षण त्या ठिकाणी करावं.